पुण्यातील भोर तालुक्यातील शिंदेवाडीचा मंथन वैद्य अवघा 1.5 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची त्यांच्या मित्राने हत्या केली होती. त्या घटनेनंतर आईने मोठ्या कष्टाने त्याचा सांभाळ केला. पण वडिलांच्या हत्येची कहाणी ऐकतच तो मोठा झाला आणि त्याच्या मनात सूडाची भावना कायम राहिली. 2003 मध्ये दिनेश वैद्य यांची त्यांच्याच मित्राने संजय देशमुखने वादातून हत्या केली होती. संजयला अटक झाली, पण अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. दरम्यान मंथनच्या मनात एकच विचार होता, वडिलांच्या हत्येचा बदला. 2026 मध्ये संजय देशमुख जामिनावर बाहेर आला. हीच संधी साधून मंथनने आपल्या साथीदारांसह त्याचा पाठलाग केला. कात्रज बोगद्याजवळ त्याची गाडी अडवून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात संजय देशमुखचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करून मंथन आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाली आणि आणखी आरोपींनाही अटक करण्यात आली. 23 वर्षे मनात जपलेला सूड अखेर पूर्ण झाला, पण त्याची किंमत मंथनला स्वतःचे आयुष्य तुरुंगात घालवून मोजावी लागली. सूडाने त्याला समाधान दिले की आणखी एक आयुष्य उद्ध्वस्त केले, हा प्रश्न मात्र कायम राहतो.